कधी कधी आपल्याला आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सुरक्षित क्षण सुद्धा कुठंतरी फसलेले दिसतात। अशीच एक हृदयद्रावक गोष्ट घडली आहे। एक मुलगी जी तिच्या कुटुंबाच्या गळ्यामध्ये सोन्याचे हार, सुखी जीवन आणि प्रेम घेऊन आली होती, ती अचानक जगातून अलविदा घेते। तिचं नाव होतं वैष्णवी। तिच्या मृत्यूचं गडद धुसर छायेत अनेक वेदनादायक प्रश्न सध्या उभे राहिलेत। एक प्रेमळ मुलगी जी तिच्या संसारात प्रेम आणि आनंद शोधत होती, तिला इतक्या कठीण प्रसंगी, इतक्या भयानक निर्णयापर्यंत पोहोचवण्यास भाग पाडलं का? तिने सासरी जायचं नाही म्हणून यापूर्वीही विष पिलं होतं, तरी सुद्धा तिला सासरी का पाठवलं? तिच्या आत्महत्येचं कारण काय होतं? जाणून घेऊया संपूर्ण स्टोरी स्टार महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि आसपासच्या सर्वांवरच एक गडद सावट टाकले। वैष्णवी एक प्रेमळ, सुखी मुलगी होती, जी तिच्या कुटुंबाच्या आशा आणि स्वप्नांसोबत नव्या आयुष्यात प्रवेश करत होती। तिच्या लग्नात 51 तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी सुद्धा दिलेली होती, म्हणजे सर्व काही सुरळीत आणि समृद्ध असं वाटत होतं। पण असं काहीतरी घडलं जे तिच्या कुटुंबाला आश्चर्यचकित करणार। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते जेव्हा वैष्णवीच्या सासरच्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली। वैष्णवीला तिच्या सासरच्यांकडून अत्याचार आणि छळ सहन करावा लागला, असं तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलंय। या आरोपांनी आणि वैष्णवीच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तिच्या आत्महत्येची गडद आणि वेदनादायक छाया समोर येते। तिच्या कुटुंबाच्या हृदयात एकच प्रश्न आहे की नेमकं असं का घडलं? तिच्या हसऱ्या चेहऱ्याखाली त्यावेळी कित्येक वेदना दडलेल्या होत्या। तिच्या कुटुंबानुसार वैष्णवीला तिच्या सासरच्यांकडून खूप मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता। तिच्या चेहऱ्यावर जरी हसू असलं तरी सुद्धा आतून ती खूप वेदनेत होती। तिच्या कुटुंबियांना हे समजून घेणं खूप कठीण होतं, कारण वैष्णवी नेहमीच तिच्या समस्यांना लपवून ठेवत होती आणि तिच्या आयुष्यातील कडवट सत्य त्यांच्यासमोर उघड झालं तेव्हा ते पूर्णपणे चक्रावलेले होते। वैष्णवीच्या मृत्यूचा तर तिच्या कुटुंबाला धक्का बसलाच, मात्र वैष्णवीच्या मृत्यूच्या तपासात पोस्टमॉर्टम रिपोर्टने अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या। तिच्या शरीरावर जखमा आणि इतर लक्षणे आढळली, ज्यामुळे तिच्या आत्महत्येची शंका अधिक गंभीर झाली। रिपोर्टमधून हे स्पष्ट झालं की तिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला होता। तिच्या कुटुंबियांनी या छळाच्या आरोपावर तक्रार सुद्धा दाखल केली। वैष्णवीच्या कुटुंबानुसार तिचा शारीरिक छळ व्हायचा, सोबतच तिचा मानसिक छळ व्हायचा तो वेगळाच। एकदा तर तिच्या नंदने हदच केली, ती चक्क वैष्णवीच्या तोंडांवर ठुंकायची, ज्यामुळे तिची मानसिक शोषण व्हायचं। राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप केला असून महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली आहे। आयोगाच्या प्रतिनिधींनी पोलिसांना योग्य तपास करण्याची मार्गदर्शन सुद्धा दिली आहेत। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय वळण सुद्धा आहे। त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कांसाठी अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता सध्या आहे। या प्रकरणांमुळे महिलांवरील हिंसा आणि छळांवर सखोल विचार होण्याची वेळ आली आहे आणि न्यायासाठी कुटुंबाला सहाय्य आवश्यक आहे। वैष्णवीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबाशी तुटलेली दुनिया पुन्हा कधीच आता एकसारखी होणारी नाही। वैष्णवीच्या चेहऱ्यावरचं हसू, तिच्या कुटुंबाची स्वप्न आणि आयुष्यात दिलेली एक नवीन दिशा, अशा सर्व गोष्टींचा अचानक शेवट कसा दिसू शकतो हे सांगणं खूप कठीण आहे। कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचं हृदय सध्या तुटलेलं आहे। त्यांना न्यायाची आणि सत्याची वाट पाहणं सध्या खूप कठीण आहे। तिच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेणं आणि दोषींना शिक्षा मिळवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। अशी दुर्दैवी घटना समाजावर एक शिकवण आहे की महिलांना प्रेम, सन्मान आणि सुरक्षितता दिली पाहिजे, नाहीतर आम्हाला खूप काही आपल्याला गमवावं लागेल।